आस ज्याची मनी ते नशिबी नसे, नशिबी मिळते मनासी न रुचे. विधी लिखित हे का कधी कळले कुणा, ग्रहाच्या फेऱ्यात कृष्ण कली, कृष्ण कली, कृष्ण कली, कृष्ण कली. 2 पिढ्यांपासून आमचा तिवारी परिवार इथे कलकत्त्याला स्थायिक झालाय. 2 मुलं, 2 मुली. सगळ्यांचा जन्म इथेच झाला, इथेच वाढले. मुली आपापल्या घरी निघून गेल्या आणि मुलगा काबूलमध्ये नोकरी करतो. हे आहेत मोठे जावई दामोदर, आणि हे छोटे नवीन. नमस्कार. आणि ही आहे जया. ही कली आपल्या सख्ख्या मुलींपेक्षाही जास्त सख्खी झालीये तुला. मला तर आधीच समजलं होतं, अशी चलाख मुलगी काय दगड किराया देणार. तुला काय झालंय अम्मा? खरंच फक्त 3 दिवसांच्या ओळखीवर एका कुमारी मुलीला आपल्या घरी ठेवून घेतलंस. बाबूजींना विचारलं होतं? ती बिचारी मुलगी इथे राहतेच किती दिवस. जेवण पण बाहेरच घेते. आज दिल्ली, उद्या लखनौ, परवा मुंबई. तुला दया आली असेल हो ना. आम्हाला इथे एकटेपणा जाणवतो. ना बाबूजी बोलतात काही, ना कोणी भेटायला येतं. आणि मग पहाडीची आहे. पहाडी? मजुमदार आता पहाडी कधीपासून झाले? हवं तर नाव पण बदलून टाक. तू आणि माया 4 दिवस राहून सासरी निघून जाल. माझं मन काही क्षण रमून जातं कलीच्या राहण्यानं. मध्यंतरी मला आणि तुझ्या बाबूजीला एकदम असा फ्लू झाला होता की पलंगावर बेशुद्ध पडलो होतो. तेव्हा हीच परकी मुलगी आपली झाली. अशी सेवा केली जशी आपल्या सख्ख्या मुलीने करावी. हो हो, तुझ्या सख्ख्या मुली जणू काही करतच नाही. जे कोणी करते ती बाहेरची मुलगी. जया घर अम्माच आहे. जिला वाटेल तिला इथे ठेवेल. आता तुझा इकडे काय हक्क आहे? काहीच नाही. कसा हक्क नाही सांगा बघू. नव्या कायद्यानुसार हिंदू घरातल्या मुलींना पित्याच्या घरात समान अधिकार दिलेत. बघालच तुम्ही, बडेदा जेव्हा काबूलहून येतील तेव्हा लाठी घेऊन हाकलतील. त्यांची जिद्द आणि क्रोध 1 मिनिट सहन करू शकणार नाही ही बाहेरची मुलगी. अशी चलाख मुलगी काय दगड किराया देणार? अशी चलाख मुलगी काय दगड किराया देणार? काय दगड किराया देणार? काय दगड किराया देणार? तेव्हा हीच परकी मुलगी आपली झाली. अशी सेवा केली जशी आपल्या सख्ख्या मुलीने करावी. हो हो, तुझ्या सख्ख्या मुली जणू काही करतच नाही. जे कोणी करते ती बाहेरची मुलगी, ती बाहेरची मुलगी. असंच आहे माझं जीवन. एखाद्या अभिशापासारखं. अपेक्षांसोबत अपेक्षाभंग पण होतो ना. मला वाटू लागलं होतं की हे सगळे लोक माझे आपलेत आणि मी यांची. पण नाही. जेव्हा एकटी फिरत होते तेव्हा एकच विचार मनामध्ये होता की अशी काय चूक आहे माझी ज्याने माझ्या जवळ येणाऱ्या सर्व व्यक्तींना माझा तिरस्कार वाटू लागतो. मी जगण्यायोग्य नाही का? दुःखांचं सीमा पार करून जाणं म्हणजेच औषध असतं. मग मला कोणाच्याच बोलण्याची भीती नाही वाटली. समाज, कायदा, देव कोणाचीच नाही.
आणि कोणाच ठाऊक कधी, पण मी निश्चय केला. आय विल लिव्ह ऑन माय ओन टर्म्स. आता तुला काय सांगू दीदी, तुला तर माहितीच आहे किती हट्टी आहेत बडेदा. इतकी स्थळं आली पण एकालाही हो नाही म्हणाले. म्हणतो की अम्मा, माझ्या योग्य मुलगी देव अजूनही बनवूच नाही शकले. काय करू? किती वेळा विनंती करू? आता बोलण्यामध्ये त्यांना जिंकणं कोणालाही शक्य झालं नाही या अजून. वयात रागावू पण नाही शकत. अजूनही ते तसेच आहेत प्रपितामह. इंग्रजी आणि संस्कृत मध्ये पंडित, पण व्यवहारामध्ये काय माहित, एखादी आपल्याच ऑफिसमधली मुलगी पसंत केली असेल. आमच्या अल्मोडामध्ये जे कलेक्टर साहेब आहेत ना, दक्षिणी आहेत, त्यांची बायको तर त्यांच्यासोबत IAS शिकली आहे. कदाचित बडेदांनी कुणी ताऊन सुलाखून पसंत केली असेल. अरे बाबा, ते बोलून पण झालंय माझं. मी विचारलं कोणा दुसऱ्या समाजाची मुलगी पसंत असेल तर सांगा. अम्मा आणि बाबूजींना काही आपत्ती नसणार. हा, वंश तर चालेल. पण जेवढ्या मुलींबद्दल बोलणं झालं होतं ना, सगळ्यांना मुलं होऊन शाळेत जाऊ लागलेत. आणि याला बघा, वांडासारखा फिरतोय, 35चा झालाय. आता याच्याकडून काय आशा करू? मजुमदारने पाठवलंय. कधी येणार आहेत परत? माहित नाही सर. जया, ए जया. जया बिझी आहे. काही काम आहे जिजाजी? बॅग देऊन टाक त्या कलीची तिच्या रूम मधून. माया, तू तयार हो. नंतर आपण अम्मा, सुबीर दादाच्या खोलीत आज आज इतक्या दिवसांनंतर पहिल्यांदाच रिकामी नाही वाटली ती खोली. हे समजायला तर कोणी तयार नव्हतं की कलीच्या येण्याने. जा बेटा, जयाला पण तयार व्हायला सांग. पांडेजींच्या घरी जायचं. दीदी, दीदी, काय झालं? काही नाही, असंच. काही प्रॉब्लेम आहे का? प्रॉब्लेम्सच्या शिवाय दुसरं काही राहिलंच नाही. एकतर लग्न करून गळ्यात बांधून दिलं. दामोदरजी, आता काय केलं त्यांनी? मी कुठे काय वेगळं केलंय? पहाडी इलाक्यात अपॉइंटमेंट झाल्यावर प्रत्येक ऑफिसर श्रवण कुमार बनतोच. आपल्या मातापित्यांना सरकारी जीपमध्ये बद्रीनाथ केदारनाथची यात्रा करून देतोच. आता ज्यांच्याकडे जीप नसते ते काय करतील? मी विचार केला थोडं चांगलं काम करावं. आता माझी तर सरकारी जीप होतीच. आता तीच सुविधा मी थोडे पैसे घेऊन सगळ्यांना उपलब्ध करून दिली. काय चुकलं माझं? बरोबरच आहे. हा, सगळं ठीक चाललं होतं. एके दिवशी एक बुड्ढा आला, फेरी मारली, पैसे घेतले. लक्षातच आलं नाही की त्याचा मुलगा विरोधी पक्षाचा सदस्य आहे. नाहीतर मी फुकटात सवारी केली असती. चला आकडला, रिपोर्ट पाठवला.
पण सगळं ठीक केलं होतं मी. हां. पण यावेळी सगळं त्रांगडच होऊन बसलं. मंत्रिमंडळात शफल झालं होतं सगळं. प्रत्येक मंत्री हारून रशीद बनून बेड्या लपून फिरत होता. नाहीतर जिथला एक छत्रसम्राट होतो मी. प्रत्येक जनावराचे पाय आणि शेपटी माझ्या तर्जनीच्या इशाऱ्यावर उठायची पडायची. तिथे नागवं होऊन का उभं राहावं लागणार होतं. जेव्हा कधी माहेरी यायचे एकदमच किती नियुक्त्या व्हायच्या घरामध्ये. भांडी घासणारी, माळी, जमादारी, सगळं बंगल्यात पट्टाराण्या बनून इथे तिथे फिरत असायच्या. मंत्रीजींनी ऐकल्या असतील यांच्या रंगकथा. सस्पेंड केलं असेल यांना. म्हणून एवढ्या ताबडतोब आलीस तू? विलासेमुळे मेले होते ग. कशी राहू शकत होते तिथे. एका विधवा जमादारणीने यांच्यावर आरोप केला होता. म्हणत होती यांना तिच्या मुलाचा खर्च द्यावा लागेल. हा त्यांचाच मुलगा आहे. एक घटिया घाणेरडी बाई पण आली होती तिच्या मुलाला घेऊन. नोकरी पण गेली, नाव पण. आणि आता इथे येऊन शी. मला तर आता जिजाजी बोलायला पण घृणा वाटेल. कशी कशी सहन करतेस तू त्या राक्षसाला? मग काय करू शकते मी? काय करू शकते? इथूनच काहीतरी ट्राय करू. प्रबीर काही कामी आला तर तोपर्यंत थोडा आयशो आराम करून घेऊ. हा? जया, जया, शांत राहा बाळा, शांत हो. शांत हो. असं रडायचं नाही. बस. मागच्या 10 वर्षामध्ये किती काय बदललंय आपल्या कुटुंबामध्ये. हम्म? हो ना. हम्म. हम्म. टेलिग्राम. हम्म? टेलिग्राम. टेलिग्राम दिल्लीहून. दिल्लीवरून. इथे. कलीच आहे. हं? लिहिलंय की दिल्लीहून अलाहाबादला जाणार आहे.
इलाहाबाद. काम झाल्यावर तिची कोणी मैत्रीण आहे व्हीव्हीएन नावाची, तिला भेटूनच येणार. बर. हिच्या पायांना चक्र तर लागलंच असणार. विवियन. Kali, you look gorgeous. Kali, this is my auntie. लोक हिला मोठी मेम म्हणतात. अँड दिस इज माय परमप्रिय सुंदरी सखी मिस कृष्णकली मजुमदार. तू एक काम कर ना, यावेळी सुट्ट्यांमध्ये माझ्यासोबत माझ्या घरी ये. तिथे आपण खूप खेळू, शिकारीला जाऊ आणि सिनेमा पाहू. बाय जोव कली, जेव्हा जेव्हा आईस्क्रीम खायचे तेव्हा दर थंड्या घासाबरोबर तुझी आठवण गिळायची. आय होप आंटी आंघोळ वगैरे करून तयार झाली असेल. तसा तिला आंघोळीला पूर्ण दिवस लागतो. कलकत्त्याला अर्धा गज आकाश पाहायला सुद्धा झुरावं लागतं. मॉलसिरीचं झाड आहे का जवळपास इथे कुठे? 3 आहेत. अच्छा. इथे बाहेर छोट्या छोट्या फुलांची चादर अंथरली जाते. हम्म. एक तर हाय बीपी आणि हा लठ्ठपणा. डॉक्टरांचं म्हणणं आहे की हा लठ्ठपणा जीव घेणा सिद्ध होऊ शकतो. पण काय करणार, आंटीचा विकनेस आहे खाणं. सारा दिवस ती भाज्यांचं पाणी पिऊन काढते आणि मग रात्री 1 डझन पेस्ट्री खाऊन टाकते. म्हणजे स्लिमिंग ड्युरिंग द डे अँड ओ 34, 24, 36 या मुलीची हीच मापं असणार. बऱ्याच दिवसानंतर एवढा सुंदर चेहरा आणि सुंदर फिगर बघायला मिळाली आहे. तशी जवानीमध्ये आमची पण कधी हीच फिगर होती. आंटी प्लीज. आंटी आंटी आंटी, हा, कली भुकेली असेल, काहीतरी कर. आधी आंघोळी तर करा. चला आंघोळ करून घेऊया. आंटीच्या गळ्यातला तो नेकलेस पाहिलास? जिम गोरबेटने भेट दिला होता. आफ्टर ऑल ही वॉज अ गुड फ्रेंड ऑफ अस. ओ, जस्ट अ गुड फ्रेंड. एक अली, माझ्यासोबतच तुझं अंथरुणही लावलंय, एकदम रिम्मीच्या डॉम सारखं. माहित नाही का कलकत्त्याला गेलीस तू? मी तर अजूनही म्हणते तू इथे निघून ये, एकत्र राहू. किती वेळा मी तुझ्या बाबतीत ऐकलं आहे विवियनकडून. का वेळ लावलास इतका इथे यायला? आता आली आहेस तर राहा इथेच. आम्हाला पण तुझ्यासोबत राहायची संधी मिळेल. एक वस्तू मागू आंटी? 1 का 100 माग. जर कुठे जागा नाही उरली आणि मी इथे निघून आले तरी काय
हेच म्हणाल की इथेच राहा? माझं हे घर नेहमी तुला यायलाच म्हणेल. जशी विवियन ह्या घराची आहे तशीच तू पण. खबरदार, जर यानंतर मी तुझा किंवा या बंगाली मुलीचा चेहरा पण पाहिला तर निघून जा, निघून जा. बघालच तुम्ही, बडेदा काबूलवरून येते तर लाठी घेऊनच हकलतील बाहेरची दा. अनेकदा वाटतं की मला बनवून देवसुद्धा कन्फ्यूज झाला असेल की हिचं काय करू. प्रयत्नात असेल की काहीतरी करावं, पण सगळं ट्रायल अँड एररच आहे. मग काहीच नाही. आस ज्याची मनी ते नशिबी नसे, नशिबी